विंचू एक छोटासा प्राणी, बिचारा छोटासाच तर आहे, काय करेल असं म्हणून आपण त्याला नाही न उचलून घेत. समजा घेतलंच तर त्याच्या गुणधर्मानुसार तो डसल्याशिवाय राहणार नाही, बरोबर ना? आपल्या आजूबाजूला देखील असे बरेच मनुष्यरूपी विंचू असतात. त्यांचं दुःख बघून, त्यांचा त्रास बघून आपण त्यांना जवळ केलं, प्रेम दिलं, सोबत केली की एक दिवस ते त्यांची अवकात दाखवतातच. आणि आपल्याला असे काही डसतात की आपण शून्य होऊन जातो. तात्पर्य काय, तर आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे एक ठराविक सीमारेषेपुढे कोणालाही येऊ द्यायचे नाही. दुसऱ्यावर जबरदस्तीने गोष्टी लादण्याऐवजी व्यवस्थित समजावून समोरच्याच्या हातात सोपविता आल्या तर बरेच प्रश्न सुटतील. जगाला समजून घेण्याचा अविश्वास आपल्या मनात असतो आणि आपण जगाला नावं ठेवतो. माणसं प्रेमात काहीही करायला तयार होतात, हे वैश्विक सत्य कळलं तर माणसांना यंत्र बनवू पाहणाऱ्या कंपन्यांचं काम अधिक सोपं होऊ शकेल. पैसे आणि समाधान या दोन्हीही गोष्टी माणसाला महत्त्वाच्या असल्या तरी समाधान हे नेहमीच अधिक प्रिय असतं. पैशाने बायोडाटा खरेदी करता आला तरी कुणी कुणाचं समाधान विकत घेऊ शकत नाही. प्रेमाने बोललेले 4 शब्द माणसाचा स्वाभिमान जिवंत ठेवतात. दिवस सरते शेवटी डोळे मिटण्याआधी माणसाला आणखी काय हवं असतं? प्रयत्न केला तरी शेवटी स्वाभिमानावर कुणालाच MRP लावता येत नाही.